आज महाशिवरात्र आहे आणि त्यामुळे देशभरामध्ये महाशिवरात्रीचा उत्साह दिसून येतोय। अगदी राज्यभरातील सगळ्या मंदिरांमध्ये हा उत्साह दिसतोय। भाविकांनी सगळी मंदिरं जी आहेत ती गच्च भरली आहेत आणि याच सगळ्या बातम्यांचा आता आपण वेगवान आढावा घेणार आहोत की कुठे शिवरात्र नेमकं कशी साजरी केली जाते पाहूयात। महाशिवरात्री निमित्त साम टीव्हीवरती तुम्हाला महाराष्ट्रातल्या ज्योतिर्लिंगांचं दर्शन करता येणार आहे। परळीतलं वैजनाथ हे देशातलं 5वं ज्योतिर्लिंग आहे। पुणे जिल्ह्यातलं भीमाशंकर हे 6वं, तर हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये 8वं ज्योतिर्लिंग आहे। नाशिकचं त्र्यंबकेश्वर हे 10वं, तर वेरूळचं श्री घृष्णेश्वर हे 12वं ज्योतिर्लिंग आहे आणि या 5ही ज्योतिर्लिंगांची सध्या तुम्ही दर्शन साम टीव्हीवरती घेऊ शकताय। आपण या 5ही ठिकाणी नेमकं महाशिवरात्र कशी साजरी केली जाते, भाविक किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झाले आहेत, मंदिर कसं सजवलं गेलंय, पूजा कशी केली जाते, हे सगळं तुम्हाला दृश्यांतून दिसतंय। आणि यानंतर वळूयात वेगवान बातम्यांकडे। तर महाशिवरात्री निमित्त बीडमधील कंकालेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। बीड शहराचं ग्रामदैवत असलेल्या कंकालेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त यात्रा असते आणि केवळ बीडच नाही तर विविध ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी न चुकता इथे येत असतात। मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ मंदिरात मध्यरात्रीपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत। औंढा नागनाथ संस्थानकडून शासकीय महापूजा संपन्न झाल्यावरती भाविकांच्या दर्शनासाठी हे मंदिर खुलं करण्यात आलं। मंदिराच्या मुख्य भागावरती आकर्षक सजावटही करण्यात आली आहे। महाशिवरात्री निमित्त नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिरामध्ये सकाळपासून भाविकांची गर्दी पाहायला मिळते। शिवरात्री निमित्त शिवलिंगावरती विधिवत पूजा अर्चना केली गेली आहे। रुद्राभिषेकही केला जातोय, तर शिवपिंडीवरती फुलांच्या सुंदर सजावटीनं भाविकांचं लक्ष वेधून घेतलं जात आहे। जळगावचं ओंकारेश्वर मंदिर महाशिवरात्री निमित्त आज पहाटे 4 वाजल्यापासून भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे, तर संपूर्ण मंदिर परिसर सजवण्यात आलाय। मंदिरात 7 विशेष पर्वात शिवाभिषेकही करण्यात येणार आहे। भाविकांना दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी पाईप रेलिंग लावण्यात आलंय। जुन्या मुंबई पुणे महामार्गाजवळ घोरावेश्वर मंदिराच्या पायथ्याशी महाशिवरात्री निमित्त सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय आणि या सप्ताहामध्ये राज्यातील नामवंत कीर्तनकारांनी आपली सेवाही ते सादर करणार आहेत। दरम्यान या सप्ताहानिमित्त महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं। आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं रायगडमध्ये शंकराच्या मंदिरात मोठी गर्दी झाली आहे। पहाटेपासूनच अभिषेक विधिवत पूजा करण्यात येतोय, तर शिवकालीन वीरेश्वर मंदिरात आजपासून छबिना उत्सवालाही सुरुवात होणार आहे। अकोल्याचं आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिरामध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी शिवभक्तांच्या रांगा लागल्या आहेत। राजेश्वरला जलाभिषेक करत भाविक दर्शन घेत आहेत। अंबरनाथ इथल्या प्राचीन शिवमंदिरामध्ये लाखो भाविकांनी मध्यरात्रीपासून दर्शनासाठी गर्दी केली आहे। हे मंदिर प्राचीन असून 5 ते 6 लाख भाविक दर्शनासाठी येतात। उल्हासनगर आणि अंबरनाथच्या मध्यावर्ती इथे मोठी यात्राही सुरू झाली आहे। मुंबईतील चांदिवलीमध्ये महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला यात्रा आणि महाकाल अघोरी नृत्याचं आयोजन केलं होतं। त्यावेळी शिवशंकर आणि त्यांच्या भक्तांचा नृत्य तांडव कलाकारांनी सादर केला, तसंच शंकराची पालखीही काढण्यात आली। शिवभक्तांच्या जोरदार घोषणांनी वातावरण अगदी शिवमय होऊन गेलं होतं।
आणि आता एक सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठी घडामोड आता घडतीये। उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, जी मागणी मस्साजोगचे ग्रामस्थ गेल्या कित्येक दिवसांपासून करत होते, सुरुवातीपासून त्यांची मागणी होती, ती मागणी अखेर पूर्ण झाली आहे। या संदर्भातली सविस्तर अपडेट आपले प्रतिनिधी देत आहेत माधव सावरगावे। माधव, आपण पाहतोय उज्ज्वल निकम यांची मागणी जी मस्साजोगचे ग्रामस्थ करत होते ती मान्य झालेली आहे। नेमकं काय कारण होतं की उज्ज्वल निकम हेच सरकारी वकील म्हणून मस्साजोगकरांना हवे होते? सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्या हत्येचा तपास तातडीने करण्यात यावा आणि जलदगती न्यायालयामध्ये यावर सुनावणी व्हावी अशी मागणी बीड जिल्ह्यातून होत होती आणि त्याचसोबतच त्यासाठी पाठपुरावा सुद्धा करण्यात आलेला होता। आणि आत्ताच काही वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर एक पत्र टाकले आणि त्यांनी सांगितले आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून तर ॲडव्होकेट बाळासाहेब कोले यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केलेली आहे। या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तातडीनं सुनावणी व्हावी, त्याचबरोबर ज्या या घटनेमध्ये सहभागी आहेत त्यांचा तपास करावा आणि सोबतच त्यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाई व्हावी अशी एक मागणी होत होती। आणि त्याच अनुषंगाने ही नियुक्ती अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण सरकारी वकील ज्यावेळेस एखादी भूमिका मांडतात त्यावेळेस त्या पक्षाच्या लोकांना त्या व्यक्तीला न्याय मिळावा अशी अपेक्षा असते आणि म्हणूनच उज्ज्वल निकम हे न्याय देतील अशा भावनेतून ही मागणी सुरुवातीपासून करण्यात आली होती आणि आता सरकारच्या वतीनं ती मागणी मान्य करण्यात आली आहे। त्यामुळे हा जो कोर्टाचा प्रवास आहे तो तातडीनं होईल आणि लवकरात लवकर संतोष देशमुख यांना न्याय मिळेल अशी एक भावना आता व्यक्त केली जाते। अच्छा, धन्यवाद माधव, अगदी सविस्तरपणे आपण याची सगळी माहिती दिलेली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की मस्साजोगमध्ये कालपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। 7 मागण्या या गावकऱ्यांनी समोर ठेवल्या होत्या आणि त्यातली एक मागणी होती ती म्हणजे उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली जावी। आज त्यांच्या उपोषणाचा, त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्याच दिवशी इम्पॅक्ट होताना आपण पाहतोय खुद्द मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत सांगितलंय की उज्ज्वल निकम हे आता बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील असतील। तर दुसरी बातमी थेट येत आहे नागपूरमधून। नागपूरमध्ये प्रशांत कोरटकरच्या घराबाहेर आंदोलन सुरू झालेलं आहे। कोरटकरच्या घराबाहेर मराठा संघटनेचं आंदोलन सध्या होत आहे। इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप प्रशांत कोरटकर यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे। तर प्रशांत कोरटकरने धमकी दिल्याचा सावंतांचा आरोप आहे, तसा जबाब सुद्धा त्यांनी काल पोलिसांमध्ये नोंदवलाय आणि त्यानंतर पाहतोय त्याचे पडसाद नागपूरमध्ये कुठेतरी उमटताना दिसत आहेत। नागपूरमध्ये प्रशांत कोरटकरच्या घराबाहेर आंदोलन सुरू झालेलं आहे। पराग ढोबळे आपले प्रतिनिधी थेट त्याच ठिकाणी आहेत आणि तिथून त्यांनी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे, आपण पाहूयात। इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर खरं तर गुन्हा दाखल झाला होता। मराठ्यांनी सुद्धा त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती। आज सकल मराठा समाजाचे जे प्रतिनिधी आले होते त्यांनी त्यांच्या घरासमोर आंदोलन सुद्धा केलं, मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली। या सगळ्या संदर्भात आता मोठा पोलीस बंदोबस्त खरं तर कालपासून लागला होता, मात्र आता वरिष्ठ अधिकारी जे पोलीस विभागाचे ते सुद्धा दाखल झालेले आहे आणि घरासमोर मोठा बंदोबस्त आहे। कुटुंबीय घरात होते, मात्र त्यांना आताच काही कारणामुळे घराबाहेर काढण्यात आला आणि सुरक्षित स्थळी पाठवण्यात आलेला आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्या घर बंद आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे। सर, आंदोलन झालेल्या मराठ्यांचं, सकल मराठ्याचं काय त्यांची मागणी? यामध्ये आता काही कार्यकर्ते जमलेले होते पोलीस स्टेशनच्या समोर, जे अटक करायला पाहिजे म्हणून त्यांची मागणी होती। त्याप्रमाणे त्यांचा शोध घेणं चालू आहे, परंतु कालपासून त्यांचा फोन ऑफ आहे आणि तपास चालू आहे। कोल्हापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याबाबतची माहिती आहे। सर, सुरुवातीला आपण त्यांच्याकडे सुरक्षा रक्षक दिला होता एक, त्यांना जो त्यांच्या सोबत राहत होता, आता तो सुरक्षा रक्षक कुठे आहे त्यांना माहिती नाही का? आणि केव्हापासून तो सुरक्षा रक्षक नाही आणि कोरटकरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर कुठे आहे याची माहिती पोलिसांना मिळेल? नाही, सुरक्षा रक्षक आपण त्यांच्या घराला सुरक्षा दिलेली आहे। महिला वगैरे घरामध्ये आहेत आणि त्या दृष्टिकोनातून, कायदा सुव्यवस्था दृष्टिकोनातून आपण पेट्रोलिंग वगैरे ठेवलेली आहे। असा कोणताही सुरक्षा रक्षक वगैरे लावलेला नाही आहे। त्यांचा काही शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे, कोल्हापूर पोलिसांकडून सुरू आहे। आपल्याकडून काही वेगळी प्रक्रिया राबवली जाणार आहे का, की फक्त घरासमोर बंदोबस्त ठेवला? अगदी बरोबर आहे, घरासमोर बंदोबस्त ठेवला आहे, कारण ज्युरिडिक्शन पर्पज आमच्या हद्दीत येत असल्याने घराजवळ बंदोबस्त आहे आणि आजूबाजूला पेट्रोलिंग चालू आहे आणि त्यांचा शोध सुरू आहे। आंदोलकांवर काही कारवाई केली जाणार आहे? त्यांनी विनापरवानगी केलंय किंवा त्यांच्यावर काय नेमकं म्हणणं होतं? त्यांचा जरी आरोप असला तरी विनापरवानगी केली?
याबाबत वरिष्ठांसोबत मार्गदर्शनाखाली वरिष्ठांच्या कारवाई करत आहोत आम्ही पुढे. त्यांची मागणी आणखी काही होती का, फक्त अटक करा एवढीच? हा, त्यांची एकच मागणी आहे की प्रशांत कोरटकर यांना अटक करायला पाहिजे. नक्कीच होते. बेलतोडी पोलिसांचे वरिष्ठ पोलिस त्यांनी सांगितले की आंदोलकांची मागणी होती अटक करण्याची, त्यासाठी त्यांनी घरासमोर आले आणि घोषणाबाजी सुद्धा दिलेल्या आहे. आता पुढील प्रक्रिया पोलीस कशा विभागाने करतात आणि वरिष्ठांचे काय आदेश आहे या सगळ्यावर आता लक्ष ठेवून असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्व पोलिस पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. आणि या सविस्तर बातम्यानंतर आता आपण उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पुण्यातील खराडी, चंदननगर आणि वडगाव शेरीमध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. चंदननगर इथल्या पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहिनीच्या कामासाठी हा निर्णय घेतला गेलाय, तर शनिवारी उशिरा कमी दाबानं पाणी पुरवठा होईल. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. 10वीची सीबीएसई बोर्डाची परीक्षा आता वर्षातून 2दा होणार आहे. 2026 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षा दिल्यानंतर मिळालेले सर्वोत्तम गुण हे ग्राह्य धरले जातील. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवरतीच MSRDCनं हालचाली सुरू केल्या आहेत. शक्तीपीठ महामार्ग कोकणाकडे कसा नेता येईल यासाठी पर्यायी विचार केला जातोय आणि त्यानुसार सल्लागारांकडून पर्यायी कामाला सुरुवात झाली आहे. विरार ते जलसार अशा बहुचर्चित रोरो सेवेचा शुभारंभ लवकरच होणार असल्याचं सागरी मंडळानं सांगितलंय. रोरो सेवा सुरू होण्यासाठीचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आलंय आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर या सेवेचा शुभारंभ केला जाणार आहे. ही सेवा विरार ते पालघर आणि पालघर ते विरार असा प्रवास करणाऱ्यांसाठी वेळ वाचणारी असेल. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात आता ही वाढलेली आहे आणि याच प्रकरणी अनेक ठिकाणी महिन्याला 10% परताव्याच्या नावे फसवणूक सुद्धा करण्यात आलेली आहे. तब्बल 6,600 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात मंगळवारी सीबीआयनं महाराष्ट्रात 5 शहरांमध्ये तब्बल 60 ठिकाणी धाड टाकली. त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. नटरंग अकादमी यांच्या शिवर्पणमस्तू या नृत्याचा कार्यक्रम आता केला जाणार आहे. यात इतर कलाकारांसोबत प्राजक्ता माळी सुद्धा नृत्य सादर करेल आणि त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कटलग यांनीच ही माहिती दिली आहे. मुंबईमध्ये 25 फेब्रुवारीचा दिवस या महिन्यातला सर्वाधिक उष्ण असा दिवस ठरलाय. मुंबईचा पारा 39 अंशांवरती पोहोचला होता. उन्हामुळे एकीकडे घाम तर दुसरीकडे प्रदूषणामुळे मुंबईकरांची चिडचिड वाढलेली आहे. दुपारी ऊन जास्त असल्यानं या काळात बाहेर जाणं टाळा असं आवाहन आरोग्यतज्ञ करतायत. नागपूरकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे शहरातील अनेक भागांमध्ये उद्या दिवसभर पाणी पुरवठा बंद असणार आहे. उद्या सकाळी 10 ते शुक्रवारी सकाळी 10 पर्यंत पाणी पुरवठा बंद असेल. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती देखभाल आणि दुरुस्तीच्या महानगरपालिकेकडून काम केलं जात आहे, त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येईल. नागपूरमध्ये उद्या अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर सीताबर्डी कमांड एरिया, वंजारीनगर, रेशीमबाग कमांड एरिया, सेंट्रल रेल्वे लाईन यासह इतर ठिकाणीही पुरवठा बंद असेल. पश्चिम विदर्भातील 290 पाणी प्रकल्पात 54% जलसाठा शिल्लक आहे. आगामी काळामध्ये पश्चिम विदर्भालाही पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भात 9 मोठे, 27 मध्यम आणि 253 लघु पाणी प्रकल्पांचा समावेश आहे. नाशिकमध्ये भांगेच्या गोळ्या तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय. भांग विक्री करणाऱ्यांना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. कारखान्यावरती छापा टाकत 6,72,000चा मुद्देमाल हस्तगत केला गेलाय. नाशिक पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं कारवाई केली आहे आणि याच प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.